उद्देश काय हे आम्हाला सांगायचं. विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली एक मोठी अपडेट आहे. महायुतीचा या विधान परिषद निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना 5 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार असल्याची माहिती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तर विधान परिषदेतल्या जागांसंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणतायत बघूया. आमचे लोक चर्चा करतात. चर्चेच्या नंतर त्यांची चर्चा झाल्यावर मग मुख्यमंत्री आणि मी बसून त्याच्यावर चर्चा करून आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. शिवसेनेकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सक्रिय करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे खासदार शिवसेनेतल्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे. योग्य वेळ येताच ऑपरेशन टायगर राबवलं जाईल अशी माहिती शिवसेनेतल्या सूत्रांनी दिली आहे. नुकतीच राजाभाऊ वाजे, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे या नेत्यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्र राजकारणामध्ये नेमकं काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर गेल्या काही दिवसांमधल्या नेत्यांच्या, खास करून ठाकरेंच्या नेत्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या चर्चेत आलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार का या संदर्भातही चर्चांना उधाण आलं. तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांसंदर्भात आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणतात पाहूया. मला वाटतं सगळे टचमध्ये आहेत, पण मला वाटतं ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा, कारण काय आहे की गेले 4 वर्ष अत्यंत घाणेरडं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, पक्ष फोडण्याचं राजकारण, आमिष दाखवायचं राजकारण, धमकी देण्याचं राजकारण हे आम्ही पाहिलेलं आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन भाजपनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, खरं तर प्रधानमंत्र्यांनी घ्यावी, त्याच्यानंतर वित्तमंत्र्यांनी घ्यावी, धर्मेंद्र प्रधानांनी घ्यावी. आज हे कोण आमदार आमच्याकडे येत आहे, आमचे खासदार कुठे जात आहेत, कोण नगरसेवक आमच्याकडे येते, हे सगळं एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर देशाचे हाल खरोखर बिघडलेले आहेत. कामं माहिती आहेत लोकांना की शिंदे साहेबांकडे आल्यानंतर कामं होतात तर आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधातला आहे, हे कधीच जे आहे शिंदे साहेबांनी बघितलेलं नाही आहे. तर इंडिया आघाडीमध्ये जे आहे ही मोठी फूट त्या ठिकाणी पडलेली आहे. म्हणून आता एकमेकांवरती जे आहे ते टीका टिप्पणी या ठिकाणी सुरू आहे. आणि आज अंबरनाथमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि NCP हे सगळेच जे आहे हे एकत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इकडे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतल्या मंत्र्यांना कामगिरीबाबत स्पष्ट इशारा दिल्याची चर्चा आहे. पुढील 2.5 वर्षात कामगिरी सुधारण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्याचं कळतंय. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामाच्या 2.5 वर्षांनंतर पुनरावलोकन होणार आहे. कामगिरीच्या आधारे पुढील राजकीय निर्णय घेतले जाऊ शकतात अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या काळातही शिंदेंनी मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत परफॉर्मन्सवर भर दिला होता. आता पुन्हा एकदा त्याच भूमिकेची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. एकनाथ शिंदे साहेबांनी 3 महिन्यापूर्वीच आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे तुमचा कार्य अहवाल, काय काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं याची माहिती मला द्या. त्यामुळे दर 1.25 वर्षामध्येच ते कार्य अहवाल सगळ्या मंत्र्यांचा घेत आहेत आणि शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून ते जे निर्णय घेता येईल ते निर्णय हे आमच्यासाठी अंतिम असतात. जर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा परफॉर्म चांगला आहे तर आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद होईल. ज्यांचा परफॉर्म नसेल चांगला त्यांना त्या सूचना करतील आणि चांगलीच जास्तीत जास्त त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. आता बातमी येते नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातली. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या कटातलं सध्याचं सर्वात मोठं नाव आहे ते RCC क्लास संचालक शिवराज मोटेगावकर. मोटेगावकरनी त्याच्या साथीदारांना हाताशी धरत अतिशय सुनियोजितपणे पेपरफुटीचा कट आखल्याचं CBI तपासात समोर आलं. मोटेगावकरने NTAत वर्णी लावलेल्या PV कुलकर्णीने केमिस्ट्री तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न तोंडपाठ केले होते. त्यानंतर या प्रश्नाचं हस्तलिखित करून त्यांनी मोटेगावकरला पाठवल्याची माहिती आहे. मोटेगावकरनी ते PDFच्या स्वरूपात स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलं आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 3 मे रोजी परीक्षा पार पडल्यावर मोटेगावकरनी मोबाईलमधून ते डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र CBIने मोबाईलमधला डेटा रिकव्हर केलाय आणि मोटेगावकरला मग अटक झाली. तर मोटेगावकरची मोडस ऑपरेंडी कशी होती, कसा आखला गेला हा कट पाहूया. पेपरफुटीसाठी मोटेगावकरकडूनच सुनियोजित कटाची आखणी करण्यात आली. क्लासमध्ये काम करणाऱ्या
कुलकर्णीला मोटेगावकरनेच NTA पॅनलवर पाठवलं. तर मनीषा मांढरेचीही मोटेगावकरकडूनच पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णीचा केमिस्ट्रीचा, मांढरे बायोलॉजीचा पेपर फोडून मोटेगावकरला पोहोचवणार अशी सोय करण्यात आली. वर्षानुवर्ष अध्यापन करणाऱ्या कुलकर्णी मांढरेंनी प्रश्न पाठ केले. तर NTA साठी प्रश्नपत्रिका तयार करतानाच प्रश्न पाठ केल्याचं उघड झालं. पाठ केलेले प्रश्न हाताने लिहून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने सर्व